सगळ्या प्रश्नांवर आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चा होत आहे। प्रत्येक जण आपल्याला मिळेल त्या पद्धतीने जमेल तसा व्यक्त होतोय आणि म्हणूनच हे सगळे मुद्दे उपस्थित करणं गरजेचं आहे। या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख। धनंजयजी, काल रात्री आपण जेव्हा बोललो होतो त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फार काही वेगळं नाहीये। तुमच्या चेहऱ्यावरचा ताण, दुःख, संताप, चीड सगळं मला स्पष्ट दिसतंय। पण आज फक्त बदल इतकाच झालाय की कालपर्यंत जी मागणी होत होती ती मागणी आज पूर्ण झालेली आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। काल तुम्ही माझ्याशी बोलताना म्हणाला होता की त्यांनी राजीनामा दिला काय आणि काय झालं काय, माझा भाऊ परत येणार नाहीये। तो प्रश्न कायम शिल्लक राहणार आहे, ती वेदना कायम शिल्लक राहणार आहे। पण आज जे घडलंय त्यानं किमान समाधान आहे। समाधान आजच्या गोष्टीचं मानणं असं आहे की ज्या मागच्या 2.5 महिन्यात या सगळ्या राजकीय आश्रयाचा, राजकीय दबावाचा जो इथं गैरफायदा झाला जिल्ह्यात, ते जे नुकसान झालंय ते भरून कोण देणार आहे? कारण झेल प्रशासनामध्ये जे काही चुकीचे प्रकार घडले, झेल प्रशासनाने ठराविक आरोपीला जी VIP ट्रीटमेंट दिलेली त्याचा सगळा डिटेल्स आम्ही तिथं पण आवक जबाबला दिले आणि मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा उद्यापर्यंत आम्ही तिथं मेलद्वारे पाठवणार आहोत आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घेणार आहोत। जर असं प्रशासन चलत असेल, एका टप्प्यात आम्ही म्हणजे एक टप्पा आम्ही चलत असतो आणि एका टप्प्यात पुढे त्या चुका करत असतील, इथं ग्राउंडला पोलीस प्रशासनाने चूक केली होती म्हणून भावाचा जीव गेला, उद्या झेल प्रशासनाला ह्यांना असं वागवलं तर ह्यांना बाहेर राहण्यापेक्षा घरी राहणं म्हणजे घरी राहिल्यासारखं तिथं जर त्यांना व्यवस्था केली तर यांना झेल काय आणि घर काय एकच होईल। अशा पद्धतीनं जसं की अॅट्रॉसिटीची केस ही 6 तारखेला घेतली असती, त्याच्या अगोदर खंडणीची केस 29/11 घेतली असती आणि त्याच्या आधी 28 मेला जर अपहरणाची चांगली केस घेऊन त्यांच्यावर कारवाई केली असती तर ह्या पुढल्या घटना घडल्या नसत्या। तसं झेल प्रशासनात जे सध्या चालू होतं 2 महिन्यापासून अतिशय चुकीचं होतं आणि याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आता कुठेतरी म्हणतात की आता पारदर्शक तपास होईल, आता दबाव तंत्र येणार नाही, पण 2.5 महिन्यात जे आम्ही न्यायाची भीक मागत होतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, SIT कडे जायचो, CID कडे जायचो, पुरावे जमा करायचो, आम्हाला काही जागेवर दाब धडक करण्यात येत होती, काही जागेवर भीती दाखवण्यात येत होती, आरोपी ज्यावेळेस सुनावणीला येत होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याचे समर्थन करणारे लोक येत होते। या वातावरणातून जाताना आमचं जे नुकसान झालंय, आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही, याची जिम्मेदारी आज कोण घेणार आहे? आणि हा प्रश्न कायम राहतात। मला फक्त एका गोष्टीचं कौतुक हा शब्द योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण एक आहे की तुम्ही आपल्या मुद्द्यावर ठाम आहात, की जे मुद्दे तुम्ही मांडताय एक मुद्दा घेऊन पुढे जाताय त्यावर ठाम आहे। आणि जेल प्रशासनाने वाल्मिक कराड किंवा त्याच्यासोबत या प्रकरणातले जे इतर आरोपी आहेत त्यांना जर VIP ट्रीटमेंट दिली असेल आणि त्या संदर्भात जर सरकार काही बोलत नसेल, माहिती देत नसेल, तर त्यावर तुम्ही वारंवार प्रश्न विचारताय आणि ते विचारणं हे जितकं योग्य आहे तितकीच ती सरकारची जबाबदारी आहे की त्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे।